मुंबईतल्या प्रभादेवीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे जाहीर सभा पार पडणार आहे। अमित ठाकरेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात उतरणार आहेत। अमित ठाकरेंसाठी मतांची भीक मागणार नाही तर निवडून आणणार असं राज ठाकरेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरे आजारी असताना रुग्णालयातून जाणारा मीच होतो असं देखील राज ठाकरेंनी म्हटलंय आणि उद्धव ठाकरेंवर देखील त्यांनी या सभेतून घणाघाती टीका केली। ज्यावेळेला उद्धव आजारी पडला त्यावेळेला पहिल्यांदा गाडी घेऊन मी स्वतः गेलो होतो तिथे। मी अलिबागला होतो म्हणून बाळासाहेबांचा मला फोन आला, अरे तुला कळलं का असं असं झालंय? म्हटलं हो मी निघालोय। म्हटलं मी परिवाराच्या आड कधी राजकारण येऊ दिलं नाही। इथे वरडीला देखील ज्यावेळेला आदित्य ज्याला उभा होता गेल्या वेळेला 37,000 मतं आहेत तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, पण म्हटलं आमच्या कुटुंबातला पहिला माणूस उभा राहतोय, मी तिथे उमेदवार टाकणार नाही। आणि हे माझ्या मनात आलेली गोष्ट होती ती, का मी कोणाला फोन नाही केला की मी टाकत नाहीये, पुढच्या वेळेला मला सांभाळून घ्या, असल्या फालतू भिका नाही मी मागत। माझ्याकडनं जेवढे चांगुलपणात जेवढ्या गोष्टी होतील तेवढ्या मी केल्या। आज अमित उभा राहत असताना देखील मी भिका नाही मागणार। मी या सगळ्या लोकांना सांगितलं होतं, म्हटलं तुम्हाला मी गेल्या लोकसभेला म्हटलं मी तुम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्यावेळेला माझ्या मनात देखील नव्हतं अमित निवडणुकीला उभा राहील, माझ्या मनात देखील नव्हतं, माझ्या काय त्याच्या पण मनात नसेल। त्यावेळेला मी त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर, मी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मी त्याला फक्त एवढंच गोष्ट सांगितली, चांगुलपणातनं गुड जेस्चर मधनं चांगल्या पद्धतीने जर समजा होणार असेल तर करा, नाहीतर नका करू। पण आम्ही उभा आहे म्हणून तुम्ही तुमचे उमेदवार मागे घ्या, बिगे घ्या, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करा, नाहीतर नका करू। जे समोर येतील त्यांच्याशी लढू, निवडून नक्की आणणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।